आपल्या दोघांमध्ये फरक काय माहिती? मी चुकीच्या बाईला घराच्या बाहेर काढलं आणि तू चुकीच्या पद्धतीनं नातं जोडून चुकीच्या बाईला, नको त्या बाईला घरामध्ये आणलंस, जिच्यामुळे आता आपलं घर मोडकळीला आलंय. माझे शब्द लिहून ठेवतो. तू ना आमच्याशिवाय कधीच सुखी राहू शकणार नाहीस. आणि ती बाई आणि तो मुलगा तुला आमच्या बरोबर राहण्याचं सुख कधीही मिळवून देणार नाही. ह्या घरातली तत्व, इथली शिकवण, इथले संस्कार, यातलं काहीही विसरलेलं नाहीये मी. माझ्या हृदयावरती ते कोरून ठेवलेलं आहे आणि ते कधी पुसलंही जाणार नाही. तरीही वारंवार मी तत्व मोडून, माझ्या नियमांना मुरड घालून नवीन गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. पण त्याचा अर्थ मी हे बंधू आणि गुलप्रीतचं लग्न स्वीकारीन असं जर का तुम्हाला वाटत असेल तर ते काही शक्य होणार नाही. याचं कारण माझा त्या लग्नावरती विश्वासच नाही. दोन वेगवेगळे आयुष्य जगून लपून छपून केलेलं प्रेम प्रकरण वेगळं आणि एका छताखाली राहून केलेला संसार वेगळा. ह्याच्यामध्ये गल्लत करू नका. लग्न टिकायला बऱ्याच गोष्टी जुळून याव्या लागतात. अरे पण त्यांची मनं जुळली आहेत ना, तेवढं पुरेसं नाहीये का? हे पहा, मुळामध्ये मन नावाचा काही अवयव शरीरामध्ये अस्तित्वात असतो ही आपली समजूत आहे. आणि इथे तर काय बाकी सगळा सावळा गोंधळ आहे. धर्म, जात, संस्कृती, भाषा सगळंच वेगळं आहे. मग ग्रह जुळणं आणि पत्रिका जुळणं तर खूप लांबची गोष्ट झाली. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, मी स्वानुभवावरून सांगतोय. ह्या दोघांना 4 दिवस का होईना पण एकत्र त्या गॅरेज मध्ये राहून संसार करू दे. नाही दुसऱ्या क्षणी त्यांच्या भांडणाला सुरुवात झाली ना तर बघा, ज्यांना एकत्र राहून संसार करायची सवयच नाही तो संसार सुरू होणं आणि टिकणं ही अशक्य गोष्ट आहे. हेच सगळं तुम्ही माझ्या आणि आदित्यच्या लग्नाच्या आधी पण म्हणाला होतात ना दादा मामा. पण तरीही आमचं लग्न लावून दिलत ना. आणि सगळं तर नीट चाललंय, कुठे काय बिघडलं? हे प्रेम, लग्न, रिलेशनशिप्स या सगळ्याच गोष्टी निभावणं, सांभाळणं खूप सोपं असतं. एकमेकांमध्ये खरं प्रेम असलं ना की माणसं एकमेकांना धरून ठेवतात, ते टिकवतात. सगळी लग्न काही तुमच्या लग्नासारखी तुटत नाहीत दादा मामा. सही बास. अरे मला तसं म्हणायचं नव्हतं. मी नाही बोल तू. पण हेही सत्य बदलणार की बंधू आणि त्या बाईचा संसार टिकणं हे अशक्य आहे. प्रेम करणं सोपं आहे पण संसार करणं नाही. जी ओ जी ए जी ओ जी लो जी सुनो जी, एक सवाल पूछना है जी आपसे. पूछ पूछ. लेकिन है ना उस सवाल का आपको सही सही जवाब देना पड़ेगा, क्योंकि अगर आपने सही जवाब नहीं दिया तो रब दी सो मुझे ना चैन की नींद नहीं आएगी पूरी रात भर. इसलिए पूछे सवाल. पूछ. सच में पूछू? पूछ. मतलब आप जवाब दोगे पक्का? अरे हाँ पक्का. हाँ जाने दो जी, नहीं पूछती. अरे पूछना. जिराफ. क्या? जिराफ जो लंबा जानवर नहीं होता, वो जो जानवर जिसकी गर्दन ये लंबी होती है, अरे जो अफ्रीका में रहता है वो. हे बघ मला जिराफाबद्दल सगळं माहिती आहे. त्याचं काय? वो वेजिटेरियन होता है, मतलब वो पत्ते खाता होगा. पत्ते खाता है मतलब वो पत्ते चबा चबा कर निगलता भी होगा, है ना? हाँ? हो पण तुझं म्हणणं काय? प्रश्न काय तुझा? हाँ तो मतलब मेरा सवाल ये है कि जब वो पत्ते खाता है तो उसके लंबे
गर्दन से होकर पेट में जाने के लिए कितना टाइम लगता होगा? हाँ, मतलब अगर मुझे भूख लगती है ना, हाँ, तो मैं किचन में जाके कुछ खा लेती हूँ, तो 2 मिनट में मेरी भूख खत्म। लेकिन जब जिराफ खाता होगा तो उसके लंबे गर्दन से पेट तक जाने तक उसकी भूख मर जाती होगी, या तो फिर वो खुद। हाँ, तो इसका जवाब आपको नहीं पता या आपको पता है? हाँ, पता है ना? हाँ, बोलिए ना। हाँ, बोलिए ना जी, आपको पता है ना? अरे गुल्लू यार यार मेरा दिमाग मत खराब करना है। आधीच माझ्या डोक्यामध्ये ना 1760 विचार आहेत। जानती हूँ, और ये भी जानती हूँ कि आप वो सारी बातें मुझे बिल्कुल नहीं बताओगे। इसलिए ये बेतुके सवाल पूछ रही हूँ, ताकि आपका ध्यान उन बातों से दूर रहे। नाही दूर जाऊ शकत मी, माझ्या डोक्यातल्या विचारांपासून नाही दूर जाऊ शकत। ठीक है, तो फिर मुझे पास बुला लो। क्यों जी, मुझसे कोई गलती हुई है क्या? बोलिए ना। ठीक है, आपको नहीं अच्छा लग रहा ना, नहीं करती मजाक, बेतुके सवाल भी नहीं पूछती आपसे। सीधे मुंह सीधा सवाल पूछती हूँ, जवाब मुझे देना। क्या आपको लगता है कि मैंने यहाँ आकर गलती की है? क्या सच में आपको लगता है कि मेरे यहाँ आने से आपका परिवार आपसे दूर चला गया, इसमें मेरी गलती है? यहाँ जो कुछ भी हो रहा है, इन सब बातों में मेरी गलती है? हाँ, बोलो, चुप क्यों हो? जवाब दो। आप जब तक जवाब नहीं दोगे ना, मैं ऐसे खड़ी रहूंगी यहाँ पे इस गराज में, कुछ खाऊंगी नहीं, पीऊंगी नहीं, कुछ नहीं। क्या मेरी गलती है इसमें? है मेरी गलती? बताइए, बोलिए ना, बोलिए। चूक झाली आहे, आणि तुझी नाही चूक झाली आहे, माझी चूक झाली आहे। एक तर मी तुला या घरात घेऊन आलो ते चुकलं, तुझ्या हट्टाला बळी पडलो ते चुकलं, तुझ्या प्रेमात पडलो ते चुकलं, आणि त्या प्रेमापोटी 14 वर्षापूर्वी तुझ्याशी लग्न केलं हे चुकलं। हे चाललं होतं ते बरं चाललं होतं। ही सततची ही तुझी भुणभुण चालली ना, ती माझ्या डोक्याला भुणभुण लागली नसती। पण आता ना तू 24 तास माझ्या बरोबर आहेस ना, त्यामुळे बदललेल्या परिस्थितीची जाणीव होते मला। मी आता हा 24 तासाचा संसार माझ्याच्याने नाही झेपणार, आणि तो तुला सुद्धा नाही झेपणार, कारण तू प्रभाकरला ओळखतेस ग, वसंत स्मृती मधल्या बंधूला नाही ओळखत। बंधू वेगळा आहे, प्रभाकर वेगळा आहे। पर दोनों का दिल एक ही है ना? हाँ? और प्यार तो दिल से किया जाता है ना। हमें ना बस हमें हमारे प्यार पे भरोसा रखना है, बाकी सब ठीक हो जाएगा जी। क्या ठीक हो जाएगा गुल्लू, क्या ठीक हो जाएगा? माझे सगळे भाऊ माझ्यापासून दूर गेले, माझ्याशी कोण बोलत नाही, मला वाईट टाकलंय। दादाला माझ्याबद्दल कडवटपणा आलाय। आता तो पोतभर साखर जरी ओतली ना तरी तो जुना गोडवा नाही परत मिळणार माझा। आएगा, हम साथ मिलकर ना सब ठीक कर देंगे। कसं करणार होत आपण? इथे मी एकट्याने करणं अपेक्षित होतं, ते मला जमलं नाही, तर दोघं मिळून काय करणार होत आपण? मी तुला सुखी नाही ठेवू शकलो, तुझ्या डोक्यावर छप्पर नाही देऊ शकलो, माझी ती धमक आहे नाही आणि लायकी नाही ती माझी। दादा म्हणतो तेच बरोबर आहे, माझंच चुकलंय। जे चाललं होतं ना तेच चांगलं होतं, कुठून मला दुर्बुद्धी सुचली आणि हा एवढा व्याप वाढवून घेतला। आता यातून बाहेर पडायचा एकच रस्ता आहे। कोणचा? ऐकलत का? सांगितलं होतं मी तुम्हाला, 4 दिवस त्यांना त्या गॅरेज मध्ये का होईना पण एकत्र राहू दे, मग बघा काय होते ते। संसार करतात, लग्न करतात। अरे जगाला ऐकायला जाईल एवढ्या मोठ्याने ओरडत होता तेव्हा कुठे गेलो ते सगळे विचार, तेव्हा कुठे गेलो ती सत्सद विवेक बुद्धी? आता काय उपयोग आहे?
म्हंटल होतं तुम्हाला, हा म्हंटल होतं की नाही, ऐकलं? मी म्हंटल होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही, झेपणार नाही. कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करता येतं. 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही. एकदा एकत्र राहायला लागला, सहवास सुरू झाला की मग एकमेकातले दोष दिसायला लागतात आणि मग हा सहवास वनवास होतो. माझा अनुभव होता है ना, पण तो पुरला नाही. काय आहे, दादा बोलला की दादाचं तोंड दिसतं, वाटतं दादा अक्कल पाजळतोय, नेहमी हुशाऱ्या करत असतो, ह्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं बरं. पण आजपर्यंत दादा जे जे काही बोललाय तो प्रत्येक शब्द खरा झालाय हे लक्षात घेत नाही तुम्ही. हरकत नाही, जेव्हा केव्हा तुम्हाला माझं म्हणणं पटेल, तुम्हाला पश्चाताप होईल आणि माझ्याकडे सल्ला मागायला तुम्ही याल ना, तेव्हा जो मी सल्ला देईन तो आत्ताच देऊन ठेवतो. हे जे काही तुमचं लग्न आहे, हा संसार आहे, तो नेटाने जमेल तसा रेटा तुम्ही. पण जेव्हा तो नकोसा होईल तेव्हा ही बाणगुळासारखी नाती मुळापासून उपटून टाका. ऐका माझं. बंधुमामा, बनवा. तुम्ही दादा मामांच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका. तुम्हाला माहिती आहे ना, ते चिडले की काय वाटेल ते बोलतात. हे बघ, तू त्याचा ऐकून उगाच काहीतरी नको तो विचार आणू नकोस रे मनात. बंधू, मी म्हंटल होतं की यांना एकत्र संसार करणं जमणार नाही, झेपणार नाही. कागदोपत्री काय गाढवांची आणि मांजरांची सुद्धा लग्न झालंय सिद्ध करता येतं. 14 वर्ष मॅरेज सर्टिफिकेट सांभाळणं म्हणजे लग्न टिकवणं नाही. जागी आहेस? तू पण झोपायचा प्रयत्न करतोय, पण झोप येत नाहीये. डोळे नीट, शांत. फार स्ट्रेस नको घेऊस. तू पण टेन्शन नको घेऊस. मला माहिती आहे तुला लोड आलाय. कधी एकदा हे सगळे प्रॉब्लेम संपतात आणि ही रात्र संपून जाते असं होतंय मला. मला तर ही रात्र संपून उद्याचा दिवस उजाडायची भीती वाटते. सगळं नीट होईल ना रे. कुठं आहे का घरात? मी आलोय.
घाबरू नका, मी उंबरठा ओलांडला नाहीये. मला माहितीये या घरात यायचा माझा हक्क नाहीये अजून तरी. माझी सगळ्यांना ही विनंती आहे की सगळ्यांनी अंगणात या, पण मला तुमच्याशी सगळ्यांशीच काहीतरी बोलायचं. अजून काही बोलायचं शिल्लक आहे आपलं? हो, आणि आता हे शेवटचं. या प्रकरणाचा काय निवाडा करायचा ते मी ठरवलंय आणि माझा निर्णय झालाय. तेव्हा सगळ्यांनी जमेल तसं आणि जमेल तेव्हा बाहेर या. फौजी, फौजी रुकिए, आप यहाँ क्यों चले आए? रात भर आप सोए नहीं, सुबह जल्दी उठकर गायब हो गए, ना कुछ खाया ना कुछ पिया ना कुछ बोला मुझे. वो तो मुझे पीटर ने आके बताया, तब मैं यहाँ चली आई कि आपने मुझे आंगन में बुलाया, तो मैं भागी दौड़ी यहाँ पे चली आई. जी, हम यहाँ क्यों आए हैं? गुल्लू, आपण इथे आलोय कारण या घराने मला लहानच मोठं होताना बघितलंय. अशातला आनंद या घराने अनुभवलाय, दुःख सुद्धा अनुभवलंय. माझ्यातला प्रभाकर या घरातच जगला आणि बंधू सुद्धा या घरातच जगला. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चांगल्या कामाला या घराने शाबासकी दिली आणि केलेल्या चुकांना सावरून त्या पोटात सुद्धा घेतल्या. म्हणून माझ्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा निर्णय मला या घराच्या साक्षीने घ्यायचा आहे. आता मला विश्वासघातकी, खोटारडा, लंपट, भित्रा असली कुठलीही लेबल लावून घ्यायची नाहीयेत. आता मला जे काही करायचंय ते या घराच्या भल्यासाठीच करायचंय. दादा, तू म्हणालस ते पटलंय मला. कागदोपत्री कोणी लग्न करते रे. मॅरेज सर्टिफिकेट घेतलं म्हणजे लग्न झालं असं नाही. 14 वर्ष मी मॅरेज सर्टिफिकेट सांभाळतोय म्हणजे संसार केला असं तर मुळीच नाही. दादा, मला ना संसार करायचा अनुभव नाही रे. मला ना फक्त मनापासून प्रेम करायचा अनुभव आहे. पण चला, प्रत्येक प्रेमकथेत प्रेम जिंकतात असं नाही. माझं प्रेम हरलंय. माझं प्रेम हरलंय, मी हरलोय. आणि आता ही हार आणि माझी चूक मान्य करून मी असं ठरवलंय, गुलप्रीत,
आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स घेऊया, आपण डिवोर्स